नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया धोंडे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिटॅमिन सी सीरमविषयी माहिती दिली. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेटिनॉल सीरमविषयी माहिती सांगणार आहे. रेटिनॉल सीरम हे नाव तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल किंवा तुम्हाला कोणीतरी सजेस्ट केलं असेल की आता रेटिनॉल सीरम स्टार्ट करायला हवं, रेटिनॉल सीरम रोज वापरायला हवं. तर काय आहे हे रेटिनॉल सीरम? याचे फायदे काय आहेत? याचे साईड इफेक्ट्स काय असतात? रेटिनॉल सीरम आपल्या स्किनवरती आपण कसं लावलं गेलं पाहिजे? कोणत्या स्किन टाईपला आपण रेटिनॉल सीरम लावू शकतो? याविषयी मी माहिती सांगणार आहे. तर रेटिनॉल सीरम काय आहे? तर रेटिनॉल सीरम हे एक अँटी एजिंग सीरम आहे. अँटी एजिंग सीरम म्हणजे काय की अर्ली एजमध्ये जर तुम्हाला रिंकल्स फॉर्मेशन, सुरकुत्या पडत असतील, फाईन लाईन्स होत असतील, तर रेटिनॉल सीरम हे फाईन लाईन्स आणि रिंकल फॉर्मेशनला प्रिव्हेंट करतं. जर तुम्ही योग्य प्रकारे त्याचा वापर केला तर तुम्हाला फाईन लाईन्स आणि जे रिंकल्स असतात ते कमी प्रमाणात दिसू लागतात. त्याचबरोबर रेटिनॉल सीरम आपली स्किन ही टाईट करते. रेटिनॉल सीरम हे कोलॅजिनला बूस्टअप करतं, त्याचबरोबर स्किन इलॅस्टिसिटी देखील वाढवतं, त्यामुळे आपली स्किन ही टाईट दिसू लागते. तर रेटिनॉल सीरम हे अँटी एजिंग सीरम तर आहेच, पण त्याचबरोबर रेटिनॉल सीरम जे पिंपल्स असतात किंवा ज्यांना ॲक्ने असतात किंवा ज्यांना फोड येतात त्याच्यावरती व्यवस्थित काम करतं. ॲक्ने फॉर्मेशन्स जे होतात, जर आपण रेटिनॉलच्या ज्या क्रीम्स वापरल्या तर पिंपल्स खूप प्रमाणात कमी दिसू लागतात. आणि त्याचबरोबर रेटिनॉल सीरम हे पिगमेंटेशन जे आहे ते देखील कमी करतं आणि जे चेहऱ्यावरचे जे खड्डे असतात ते देखील भरू लागतात. तर अशा प्रकारे आपण रेटिनॉल सीरमचा योग्य वापर करू शकतो. पण रेटिनॉल सीरम हे कुठल्या स्किन टाईपला सूट होतं? जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही रेटिनॉल सीरम हे वापरू शकता, परंतु ड्राय स्किनमध्ये आपली त्वचा ही ऑलरेडी कोरडी असते आणि जर तुम्ही रेटिनॉल सीरम वापरलं तर ती थोडीशी जास्त प्रमाणात कोरडी पडू शकते. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही रेटिनॉल सीरमचं सिलेक्शन करता किंवा एखादा प्रोडक्ट घेता त्यावेळी त्याच्यामध्ये मॉइश्चरायझिंग इन्ग्रेडियंट्स असले पाहिजे जर तुमची स्किन ही ड्राय असेल तर. त्यामुळे काय होईल की तुमची स्किन ही जास्त कोरडी पडणार नाही, कारण की जे रेटिनॉल सीरम असतात त्यामध्ये ऑलरेडी थोडेसे जे कंटेंट असतात त्यामुळे आपली स्किन ही ड्राय पडते. आणि जर तुमची स्किन ऑलरेडी ड्राय असेल तर ती रेटिनॉल सीरममुळे अजून जास्त प्रमाणात कोरडी पडू शकते. म्हणून जर तुम्ही रेटिनॉल सीरम वापरत असाल तर तुम्ही आधी मॉइश्चरायझर लावू शकता, त्यावरती रेटिनॉल सीरम वापरू शकता आणि त्याच्यावरती परत तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. जर तुमची स्किन ही ऑइली असेल तर रेटिनॉल सीरम खूप छान प्रकारे काम करतं. रेटिनॉल सीरम काय करतं की आपल्या चेहऱ्यावरती जे एक्स्ट्रा ऑइल आहे, जे ऑइल ग्लँड्स असतात, जे जास्त तेलकटपणा असतो तो रेटिनॉल सीरम कमी करतो. त्यामुळे रेटिनॉल सीरम तुम्ही ॲक्ने प्रॉन स्किन कंडिशनमध्ये देखील वापरू शकता. जर तुमची स्किन ही कॉम्बिनेशन टाईप असेल तर तुम्ही रेटिनॉल सीरम वापरल्यानंतर त्यावरती मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. आणि जर तुमची स्किन ही सेन्सिटिव्ह टाईप असेल तर तुम्ही जे रेटिनॉल सीरमचे जे कॉन्सन्ट्रेशन्स येतात त्याच्यात तुम्ही लो कॉन्सन्ट्रेशन सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला सेन्सिटिव्ह स्किनमध्ये जर तुम्हाला लो कॉन्सन्ट्रेशनने देखील रेटिनॉल सीरममुळे जर काही त्रास होत असेल तर तुम्ही त्याच्यावरती मॉइश्चरायझर ॲप्लिकेशन करू शकता किंवा सेन्सिटिव्ह टाईपसाठी वेगळे रेटिनॉल्स देखील येतात, त्याचा तुम्ही वापर करू शकता. तर तुमच्या स्किनला कुठलं रेटिनॉल सीरम सूट होतं हे तुमचे स्किन स्पेशलिस्ट किंवा तुम्ही डर्मॅटॉलॉजिस्टला भेटून तुम्ही कन्सल्ट करू शकता. तर रेटिनॉल सीरम कधी वापरलं गेलं पाहिजे? रेटिनॉल सीरम शक्यतो रात्रीच्या वेळी वापरा, कारण की जर तुम्ही दिवसा वापरलं तर रेटिनॉल सीरम नंतर सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला साईड इफेक्ट्स दिसू लागतात, रेडनेस होऊ शकतं, बर्निंग सेन्सेशन होऊ शकतं. म्हणून शक्यतो रेटिनॉल सीरम रात्रीच्या वेळी लावा, त्याच्यावरती तुम्ही मॉइश्चरायझर देखील लावू शकता. पर्सनली मी पेशंटला रात्रीच्या वेळीच रेटिनॉल सीरम सजेस्ट करते, जेणेकरून त्याचे काही साईड इफेक्ट्स होणार नाहीत. परंतु रेटिनॉल सीरममध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की सुरुवातीच्या फर्स्ट वीकमध्ये जेव्हा तुम्ही रेटिनॉल सीरम स्टार्ट करता त्यावेळेस तुम्हाला थोडंसं इरिटेशन होऊ शकतं किंवा इचिंग होऊ शकते, खाज येते चेहऱ्याला, थोडंसं रेडनेस वाटतो. कारण त्यावेळेस तुम्ही काय करायचं की फर्स्ट 1 वीकमध्ये रेटिनॉल सीरम हे तुम्ही अल्टरनेट डे ॲप्लिकेशन करू शकता किंवा तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेस वापरू शकता. ग्रॅज्युअली त्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही वाढवू शकता. नेक्स्ट वीकमध्ये जेव्हा तुमची स्किन ही रेटिनॉल सीरमला ॲडजस्ट होते त्यावेळेस तुम्ही मग डेली ॲप्लिकेशन रेटिनॉल सीरमचं करू शकता. आणि त्याच्यानंतर रेटिनॉल सीरमचे साईड इफेक्ट्स काय आहेत? रेटिनॉल सीरमचे काही साईड इफेक्ट्स असतात का? जर रेटिनॉल सीरम जर तुम्ही कॉन्सन्ट्रेशनप्रमाणे व्यवस्थित वापरला तर ॲज सच तुम्हाला साईड इफेक्ट्स होणार नाही. परंतु जर तुम्ही हाय कॉन्सन्ट्रेशनचे रेटिनॉल सीरम वापरला तर तुमची स्किन ही डॅमेज होऊ शकते, तुम्हाला रेडनेस होऊ शकतो, इरिटेशन होऊ शकतं. तर तुम्ही योग्य प्रकारे रेटिनॉल सीरमचं सिलेक्शन करू शकता, जेणेकरून तुम्हाला साईड इफेक्ट्स होणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही रेटिनॉल सीरम रात्रीच्या वेळी वापरता त्यावेळेस तुमचा जो रेटिनॉल सीरम असतो तुम्ही
तुम्ही व्हिटॅमिन सी सिरम बरोबर किंवा AHA BHA सिरम बरोबर कॉम्बिनेशन टाईपमध्ये वापरू नका. कारण की रेटिनॉल सिरम जर तुम्ही कॉम्बिनेशन दुसऱ्या सिरम बरोबर केलं तर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स, ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते. सो मेक शुअर की ज्यावेळेस तुम्ही रेटिनॉल सिरम वापरता त्यावेळेस दुसरे सिरम वापरू नये. जर रेटिनॉल सिरम बरोबर तुम्ही नियासिनामाइडचं सिरम वापरू शकता जर तुमची ॲक्ने प्रॉन स्किन असेल तर शक्यतो रेटिनॉल सिरम इंडिव्हिज्युअली तुम्ही वापरू शकता. डोंट मेक विथ अदर सिरम्स ऑल्सो. हे खूप इम्पॉर्टंट आहे जेणेकरून की साईड इफेक्ट्स होणार नाहीत. तर कुठलंही सिरम वापरताना जसं मी सांगितलं की तुम्ही पॅच टेस्ट करू शकता. तुम्ही हातावरती सिरम लावून बघू शकता. तर तुम्हाला रेडनेस झाला 24 अवर्स तुम्ही वेट करून बघा. तर तुम्हाला काही ॲलर्जिक रिॲक्शन झाली, रेडनेस झाला तर तो सिरम तुम्ही टाळू शकता. जर तुम्हाला ॲलर्जिक रिॲक्शन नाही झाली, रेडनेस नाही झाली, इचिंग होत नसेल तर तो प्रोडक्ट तुम्ही स्किनवरती वापरू शकता. कुठलाही प्रोडक्ट ब्लाइंडली स्किनवरती वापरू नका. कन्सल्ट युअर डर्मॅटॉलॉजिस्ट. ते तुम्हाला योग्य प्रकारे सल्ला देतील की तुमच्या स्किन टाईपनुसार कुठलं सिरम तुम्हाला सुटेबल आहे जेणेकरून तुम्हाला त्याचे रिझल्ट्स देखील व्यवस्थित दिसतील. तर हे मी तुम्हाला रेटिनॉल सिरम विषयी या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली आहे. थँक्यू.